नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सर्वांना. आज 6 ऑक्टोबर, रात्रीचे वाजलेत आता जवळपास 2:45 वाजलेत. तर आज आपण चालू करतोय. एवढं लवकर चालू करायचं कारण असं की आपल्याला 5 वाजताची रिझर्वेशन बुकिंग भेटलेली आहे. ऑर्चिड हॉटेल बाणेरवरून गोरेगावचा ड्रॉप आहे. काहीतरी 2,591 रुपयाची बुकिंग आहे. तर त्याच्यामुळं आज लवकरच उठलो, उरकलं. तर आता काल आपला ब्लॉग आला नाही. त्याचं कारण असं की परवा आपण उंड्रेला आपला जो ड्रॉप झाला हांडेवाडीला, त्याच्यानंतर सकाळी आलो आपण, म्हणजे रात्रीच आलो. झोपलो पण आपल्याला सकाळी काहीतरी उठायला 9 वाजले होते. आणि त्याच्यानंतर सकाळी सकाळी लगेच एक 11:30 वाजताची बुकिंग आकुर्डीमधून अंधेरी MIDCची भेटली होती आपल्याला. त्याच्यामुळं काय झालं, ब्लॉग शूट करायला टाईम नाही. उरकलो वगैरे, लगेच गॅस वगैरे भरला आणि कस्टमरला लगेच पिकअप करून गेलो. आणि अंधेरीला ड्रॉप केल्यानंतर आपल्याला एक अर्ध्या तासात परत तिथून बुकिंग लगेच भेटली हिंजवडीची. त्याच्यामुळं ब्लॉग शूट करायला टाईमच भेटला नाही काल. तो ड्रॉप झाल्यानंतर मग आपण आलो घरी. जेवण वगैरे केल्यानंतर जरा थोडा आराम केला होता. आणि त्याच्यानंतर सहज रात्री जरा जागा आली 1 वाजता काहीतरी. त्याच्यामुळं रिझर्वेशन चेक करत होतो, पण आपल्याला योगायोगाने भेटली लगेच. 2 रिझर्वेशन दाखवल्या होत्या. एक संभाजीनगरची होती, ती काहीतरी 5,000 रुपयांनी होती. आणि त्याच्यानंतर ही दाखवली. तर ही बुकिंग भेटली आपल्याला. त्याच्यामुळं मग लगेच अंघोळ वगैरे केली, उरकलं. आणि आता आपण आलेलो आहे मग गाडीकडं. गॅस वगैरे कालच भरून ठेवला होता, त्याच्यामुळं आता काही भरायची गरज नाही. आता जाऊ, आता बघू. अजून आहे 2.5 तास. त्या साईडची तर बुकिंग तर काय आता वाजणार नाही, कारण एवढ्या पहाटे तर काय बुकिंग पडायचा चान्स कमी राहतोय. त्याच्यामुळं मग आता एमटीच जावं लागेल. आज सोमवार आहे म्हटल्यावर आज रिटर्नला पण आपल्याला लवकरच पडन. 7:30 वाजता काहीतरी ड्रॉप होतोय आपला. तर भेटली लवकर तर मग चांगलंच आहे. चालेल मग, पुढली अपडेट देतो मग मी तुम्हाला. आता पिकअप लोकेशनला निघतोय जवळजवळ. बघू, जर जाता जाता त्या लोकेशनची वाजली बुकिंग तर ठीक आहे, नाही तर मग डायरेक्ट जाऊ पिकअप करायला. चालेल मग, पुढली अपडेट देतो तुम्हाला. तर मित्रांनो, आपण आलो आहे आता कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. कस्टमरला कॉल केला होता. ते बोलले आपला 5चा टायमिंग आहे पिकअपचा. तर झालं लगेच उरकलं आमचं, तर येतो म्हणले लगेच, नाही तर मग 5 वाजता निघू बोलले. तर चालेल मग. आता मुंबईला गेल्यावर आपल्याला जर लवकर पडली पाहिजे बुकिंग बरं का. आणि 7:30 वाजता ड्रॉप होतो आहे, त्याच्यामुळं चान्सेस आहे पडायचे. कारण आज सोमवार आहे, त्याच्यामुळं सोमवारी बुकिंग असतात बुवा सकाळी सकाळी. तर लवकर पडली तर मग चांगली. तर चालेल मग, मुंबईला गेल्यावर देतो अपडेट तुम्हाला. तर मित्रांनो, आपला गोरेगावला ड्रॉप झाला होता 8 वाजता काहीतरी. तर आपल्याला काय झालं, टाईमच भेटला नाही व्हिडिओ काढायला तिथं. कारण कस्टमरच्या लोकेशनला ड्रॉप झाल्यानंतर लगेच आपल्याला बुकिंग पडली होती हिंजवडीची. मग कस्टमरला कॉल करून कस्टमरशी बोलणं झालं. पिकअपला बराच लांब होता, एक 15 मिनटं पिकअपला लागत होते. पण तरी पण कस्टमर झाले ते ॲग्री, या बोलले. मग आपण कस्टमरला पिकअप करून नंतर आलो, गॅस वगैरे भरला. आणि आता हिंजवडीला आपला 11:30 वाजता ड्रॉप झाला. टाईमच भेटला नाही, त्याच्यामुळं व्हिडिओ काय मध्ये काढताच आला नाही. त्याच्यामुळं आता हा शेवट झाला आपला आता. जाताना आपल्याला 2467 रुपये भेटले. येताना इंटरसिटीची बुकिंग असल्यामुळं रेट कमी भेटला आपल्याला. आता येताना तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, इंटरसिटीचीच बुकिंग आपल्याला घेऊन यायला लागते छोटी. त्याच्यामुळे त्याचा रेट बराच कमी येतो. 1,880 रुपये आपल्याला काहीतरी भेटले 150 किलोमीटरला. त्याच्यामुळं रिझर्वेशनच्या बुकिंग जास्त करून परवडतात. इकडून जाताना रिझर्वेशन घेऊन गेलं ना, कसं जाताना कसे नाही तर 2,500 रुपये आपल्याला भेटतात.
त्याच्यामुळं मग येताना जरी 1800-1900 रुपये भेटले तरी परवडतं आपल्याला. मग आता गॅस आपल्याला येताना आपण भरला होता 503 रुपयाचा गॅस लागला होता. आता आपल्याला गॅस संध्याकाळी आता भरू आपण, कारण उद्यासाठी लागेल गॅस आपल्याला. तर आता जाईन साधारण 600 रुपयाचा, कारण पुण्यामध्ये कसं गॅस 10 रुपयांनी महाग आहे, मुंबईमध्ये 10 रुपयांनी स्वस्त गॅस आहे. त्याच्यामुळं तिकडं मुंबईला भरलं की आपल्याला कमी पैसे लागतात. तर मग झाले अशा पद्धतीने आपला आजचा दिवस झाला कंप्लीट. बुकिंग वगैरे आपल्याला लगेच रिटर्न भेटल्यामुळं आपण साधारण सकाळी 5ला गेलो आणि 11 वाजेपर्यंत 11:30पर्यंत आपण रिटर्न आलो. 6 ते 7 तासात आपण रिटर्न झालो. तर ठीक आहे, सोमवार असल्यामुळं आपल्याला रिटर्नला लगेच भेटली बुकिंग. त्याच्यामुळं मग चांगलं झालं. तर आजचा ब्लॉग आपण आता हा इथंच संपवतो आहे. तर तुम्ही जर नवीन असाल, आता माझं चॅनल नवीनच आहे तसा, त्याच्यामुळं तुम्ही नवीनच असाल, त्याच्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. दररोजच्या ज्या येणाऱ्या व्हिडिओ आहे त्या बघत जा तुम्ही. डेली आपल्याला पॉसिबल झालं तर आपण डेली टाकतच जाणार आहे ब्लॉग, पण कसं होतं आहे डेली पॉसिबल होतच नाही, असाच प्रॉब्लेम होतो. कधी कधी टाईम भेटत नाही काढायला ब्लॉग. आता कालचा तोच प्रॉब्लेम झाला होता की आपल्याला लगेच बुकिंग होते, त्याच्यामुळे टाईमच भेटला नाही व्हिडिओ काढायला. तर असो, ठीक आहे, आपण कंटिन्यू करू. शक्यतो नाही जर रोज पडला तरी एक दिवसाआड आपला ब्लॉग येत जाईन. तर चालेल. पाठीमागल्या व्हिडिओला चांगल्या प्रकारे तुम्ही प्रतिसाद दिलता, इथून पुढेही देत राहा. मार्केटमध्ये मी पण नवीनच आहे, त्याच्यामुळं शिकून थोडं बोलायचा प्रयत्न करतो आहे, व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामुळं मला सपोर्ट करा तुम्ही. चला ठीक आहे, धन्यवाद.